सकाळ झाली. पावसाचा जोर ओसरला होता. पण आंजर्ले गावावर दाट धुक्याची चादर पसरली होती. भैरव निवासच्या हॉलमध्ये विराज एका सोफ्यावर पडला होता. त्याला हळूहळू शुद्ध येत होती. त्याचं डोकं प्रचंड दुखत होतं. सई, विराजने डोळे उघडत हाक मारली. सईने लगेच त्याला पाण्याचा ग्लास दिला. तिच्या डोळ्यातली भीती अजूनही गेली नव्हती. विराज, तू ठीक आहेस ना? तुला काही आठवतंय का? विराजने डोक्याला हात लावला. मला फक्त एवढंच आठवतंय की मी त्या कपाटासमोर उभा होतो. त्यानंतर जणू माझ्या डोळ्यांसमोर अंधारी आली. मी तुला काही दुखापत नाही ना केली सई? त्याच्या आवाजात काळजी आणि पश्चाताप होता. सईने नकारार्थी मान हलवली. पण तिथे कोपऱ्यात बसलेला नाम्या म्हातारा खोकत म्हणाला, तू तिला नाही तर स्वतःला संपवत होतास पोरा. आणि हे सगळं तुझ्या रक्तामुळे होतंय. विराज सोफ्यावरून उठून बसला. म्हणजे काय? तुम्ही रात्रीही काहीतरी बरळत होतात. कोण आहात तुम्ही? आणि माझ्या रक्ताचा या घराशी काय संबंध? नाम्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि सांगू लागला. 20 वर्षांपूर्वी या बंगल्याचे मालक होते सदानंद सावंत. ते अत्यंत दयाळू आणि श्रीमंत गृहस्थ होते. त्यांची एक लहान मुलगी होती. तिचे नाव कावेरी. मी या घराचा रखवालदार होतो. सगळं काही छान सुरू होतं. पण सदानंद यांच्या संपत्तीवर त्यांच्या एका जवळच्या नातेवाईकांची नजर होती. तो नातेवाईक मुंबईहून आला होता. एक आर्किटेक्ट. आर्किटेक्ट हा शब्द ऐकताच विराज आणि सई दोघेही दचकले. त्याचं नाव होतं राजाराम सावंत. नाम्याने विराजच्या डोळ्यात डोळे घालून सांगितले, तो दुसरा कोणी नसून विराज, तुझे वडील होते. हॉलमध्ये शांतता पसरली. विराजच्या पायाखालची जमीन सरकली. हे खोटं आहे. माझे वडील सन्माननीय व्यक्ती आहेत. त्यांचा या घराशी काय संबंध? सत्य कडू असतं बाबा, नाम्या म्हणाला. राजारामने सदानंद यांच्या संपूर्ण कुटुंबाला संपवण्याचा कट रचला. एका रात्री त्याने तांत्रिकाच्या मदतीने सदानंद आणि त्यांच्या पत्नीला विष दिले. पण लहान कावेरी वाचली. ती तिच्या बाहुलीसह तळघरात लपली होती. राजारामने तिला शोधून काढले. संपत्तीच्या नकाशासाठी त्याने त्या 9 वर्षाच्या मुलीचा छळ केला. शेवटी तिने तोंड उघडू नये म्हणून त्याने जिवंतपणी तिला त्या मागच्या विहिरीत फेकून दिले. सईने भीतीने स्वतःचे तोंड दाबले. पण मरताना कावेरीने या घराला आणि राजारामच्या वंशाला शाप दिला. तिने तिची ती आवडती बाहुली तळघरातच सोडली होती. राजारामला संपत्ती तर मिळाली नाहीच, पण मुंबईला परत गेल्यावर काही वर्षातच त्याचा गूढ मृत्यू झाला. आता 20 वर्षानंतर तू आर्किटेक्ट बनून याच बंगल्यात आलास. कावेरीचा आत्मा तुझ्या शरीराचा ताबा घेऊन स्वतःचा सूड पूर्ण करू इच्छितो. नाम्याने रहस्य उलगडले. विराज सुन्न झाला होता. ज्या वडिलांना तो आपला आदर्श मानायचा, त्यांचा हा काळा इतिहास ऐकून त्याचे जगच उद्ध्वस्त झाले होते. म्हणून मला लहानपणापासून या बंगल्याची स्वप्ने पडायची. हे घर मला बोलवत नव्हतं, तर हा शाप मला ओढून आणत होता. तेवढ्यात बंगल्याच्या छतावरून खटखट असा आवाज आला. जणू कोणीतरी लहान मूल तिथून धावत चालले होते. त्यासोबतच एका पैंजणाचा आवाज संपूर्ण घरात घुमू लागला. सईने वर पाहिले. छताच्या कोपऱ्यातून एक काळे पाणी हळूहळू खाली गळत होते आणि त्या पाण्यातून एक लहान मुलाचा हात बाहेर आल्यासारखा भास झाला. घरात पसरलेला पैंजणांचा आवाज तीव्र होत चालला होता. नाम्या म्हाताऱ्याचा चेहरा भीतीने पांढरा पडला.
तिचा राग वाढतोय. तिला कळून चुकलंय की मी तुम्हाला इतिहास सांगितला आहे. आपण आत्ताच हा बंगला सोडला पाहिजे. विराजने सईचा हात पकडला. चल सई, नाम्या आजोबा बरोबर बोलतायत. माझ्या वडिलांनी जे पाप केलं त्याची शिक्षा मी तुला भोगू देणार नाही. आपण मुंबईला परत जाऊ. ते तिघेही मुख्य दरवाजाकडे धावले. पण ते दरवाजापाशी पोहोचताच तो जड लाकडी दरवाजा स्वतःहून धाडकन बंद झाला. विराजने कडी ओढण्याचा प्रयत्न केला, पण कडी जणू भिंतीला वेल्डिंग केल्यासारखी घट्ट झाली होती. अचानक हॉलमधले सगळे आरसे एकाच वेळी तडकले आणि त्यांचे तुकडे जमिनीवर विखुरले. त्या आरशाच्या तुकड्यांमध्ये सईला स्वतःचे प्रतिबिंब दिसले, पण तिचे रूप तिचे नव्हते. आरशात तिला स्वतःच्या जागी ती 9 वर्षांची कावेरी दिसत होती. विराज, आरसा बघ, सई ओरडली. विराजने आरशाकडे पाहिले, पण त्याला फक्त सईच दिसत होती. सई, तिथे काही नाहीये, तू घाबरू नकोस. नाही विराज, ती माझ्याकडे बघते. ती सांगते की मी तिची बाहुली आहे. सई वेड्यासारखी करायला लागली. तिचे डोळे पांढरे पडू लागले आणि ती जमिनीवर कोसळली. विराजने तिला कवेत घेतले. नाम्याने सईची नाडी तपासली. तिची शुद्ध हरपली आहे. पोरा, मला एक गोष्ट समजली नाही. तळघरात जी बाहुली सईसारखी कपडे घालून होती ती जुनी नव्हती, ती नवीन होती. राजारामने तर 20 वर्षांपूर्वी गुन्हा केला. मग सईच्या रूपाची बाहुली तिथे कशी आली? विराज विचार करू लागला. सईचे कपडे, ते कपडे सईने याच प्रवासात विकत घेतले होते. मग त्या बाहुलीला कसे माहीत? अचानक विराजला आठवले की सईच्या गळ्यात एक जुने सोन्याचे लॉकेट होते, जे तिच्या आईने तिला दिले होते. तिची आई मूळची कोकणातलीच होती, पण सई लहान असतानाच त्या वारल्या होत्या. विराजने सईच्या गळ्यातील ते लॉकेट काढले. ते एक अष्टकोनी लॉकेट होते, ज्यावर क हे अक्षर कोरले होते. नाम्याने ते लॉकेट पाहताच त्याचे हात थरथरू लागले. हे लॉकेट सदानंद सावंत यांच्या पत्नीचे म्हणजेच कमला यांचे होते. माझा राजा, सई ही दुसरी कोणी नसून राजारामने ज्या सदानंद यांच्या बहिणीला मुंबईला पळून जाण्यास मदत केली होती, तिची मुलगी आहे. म्हणजेच सई आणि कावेरी या बहिणी होत्या. याचा अर्थ कावेरी सईला मारू इच्छित नाही. विराज पुटपुटला. ती सईच्या माध्यमातून मला सांगू इच्छिते की तिची बाहुली म्हणजेच तिचे गुपित सईकडे सुरक्षित आहे. तेवढ्यात सई झोपेतून दचकून उठली. पण आता तिच्या बोलण्यात एक वेगळीच प्रौढता होती. ती विराजकडे बघून म्हणाली, माझा सूड फक्त तुझ्या वडिलांवर नव्हता विराज. राजाराम तर फक्त एक मोहरा होता. या संपूर्ण खेळाचा मुख्य सूत्रधार अजूनही जिवंत आहे आणि तो तुमच्या अगदी जवळ आहे. सईच्या शरीरातून बोलणारा तो आवाज ऐकून विराज आणि नाम्या दोघेही थक्क झाले. सई, तू काय बोलतेस? माझ्या वडिलांशिवाय आणखी कोण होतं तिथे? विराजने विचारले. सईच्या चेहऱ्यावर एक उपरोधक हसू आले. ती हळूच उठली आणि नाम्या म्हाताऱ्याच्या समोर जाऊन उभी राहिली. नाम्याचा चेहरा भीतीने आणि घामाने डबडबला होता. तो मागे सरकू लागला. काय रे नाम्या, 20 वर्षांपूर्वी जेव्हा माझे आईवडील ओरडत होते तेव्हा तू कुठे होतास? सईच्या आवाजातली ती लहान मुलगी आता भयंकर क्रूर वाटत होती. राजारामला घराची गुप्त चावी कोणी दिली? तळघर कुठे आहे हे कोणी सांगितलं? आणि मी जेव्हा विहिरीपाशी जीव वाचवायला धावत होते तेव्हा माझे पाय कोणी धरले होते?
विराजने आश्चर्याने नाम्याकडे पाहिले. नाम्या आजोबा, हे काय आहे? तुम्ही तर म्हणालात की तुम्ही रखवालदार होता आणि तुम्ही वाचवण्याचा प्रयत्न केलात. नाम्या एकदम गुडघ्यावर पडला. तो रडू लागला. मला माफ कर कावेरी, मला माफ कर. राजारामने मला पैशांचं आमिष दाखवलं होतं. माझी मुलगी आजारी होती. तिच्या उपचारासाठी मला पैशांची गरज होती. मी पापाचा वाटेकरी झालो. पण मी तुला विहिरीत नाही फेकलं, ते राजारामनेच केलं होतं. पण तू मला वाचवू शकत होतास ना नाम्या? सईच्या शरीरातील आत्म्याने विचारले. आज 20 वर्षानंतरही तू इथे रखवालदार म्हणून नाही, तर त्या संपत्तीच्या शोधात फिरतो आहेस, जी माझ्या बाबांनी एका गुप्त ठिकाणी लपवली होती. विराजला आता संपूर्ण चित्राचा उलगडा झाला होता. नाम्या म्हातारा हा त्यांचा रक्षक नव्हता, तर भक्षक होता. तो केवळ विराज आणि सईचा वापर करून त्या बंगल्यातील गुप्त खजिना आणि संपत्ती शोधत होता. अचानक बंगल्याच्या भिंतीमधून एक तीव्र कंपन निर्माण झाली. जमिनीला भेगा पडू लागल्या. नाम्या म्हातारा उठला आणि त्याने खिशातून एक गावठी कट्टा म्हणजे पिस्तूल काढला. त्याचा चेहरा आता पूर्णपणे बदलला होता. होय, मीच मदत केली होती राजारामला. नाम्या चिडून ओरडला. पण त्या राजारामने मला फसवले. तो सगळी संपत्ती स्वतः घेऊन मुंबईला पळाला. मला फक्त हा जीर्ण बंगला मिळाला. मला माहीत आहे की सदानंद यांच्या संपत्तीची चावी या सईच्या लॉकेटमध्ये आहे. विराज, ते लॉकेट मला दे, नाहीतर मी तुझ्या बायकोला आत्ता गोळी घालीन. विराज संकटात सापडला होता. एकीकडे सईच्या शरीरात कावेरीचा आत्मा होता आणि दुसरीकडे नाम्याची बंदूक. विराजने लॉकेट नाम्याच्या दिशेने फेकले. नाम्याने ते हवेत पकडले. हा हा हा, शेवटी 20 वर्षांची माझी मेहनत यशस्वी झाली. पण जसे त्याने लॉकेट हातात घेतले, तसे सईच्या शरीरातून एक काळा धूर निघून थेट नाम्याच्या शरीरात शिरला. नाम्याची बंदूक खाली पडली आणि तो स्वतःचाच गळा आवळू लागला. नाम्या म्हातारा स्वतःचा गळा दाबताना जमिनीवर लोळत होता. त्याचे डोळे बाहेर येत होते. कावेरीचा आत्मा त्याला त्याच्या पापाची पूर्ण शिक्षा देत होता. विराज, मला वाचव. राजाराम मेला नाहीये. नाम्याने अत्यंत कष्टाने मरता मरता हे शब्द उच्चारले. काय? विराज ओरडला. माझे वडील जिवंत आहेत? पण आईने तर सांगितलं होतं की अपघातात त्यांचा मृत्यू झाला. नाही, तो एक देखावा होता. नाम्याच्या तोंडातून रक्त आले आणि त्याचे शरीर शांत झाले. नाम्याचा खेळ संपला होता. नाम्याचा मृत्यू होताच सई अचानक शांत झाली आणि विराजच्या हातांवर कोसळली. घरातील ते भयानक वातावरण हळूहळू निवळले. खिडकीतून कोवळे ऊन आत आले. बंगला पुन्हा एकदा शांत झाला होता. पण आता हा शांतपणा वेगळा होता. कावेरीने तिचा एक मारेकरी संपवला होता. पण मुख्य मारेकरी अजूनही जिवंत होता. विराजचे वडील राजाराम सावंत. विराजने सईला उचलून गाडीत बसवले. या बंगल्यात राहणे आता शक्य नव्हते. त्याला मुंबईला जाऊन त्याच्या आईला सुमती सावंत यांना जाब विचारायचा होता. गाडी मुंबईच्या दिशेने सुटली. सईला हळूहळू शुद्ध आली. तिला मागचे काहीच आठवत नव्हते, पण तिला एक विचित्र शांतता जाणवत होती. विराज, आपण कुठे चाललोय? आणि तो बंगला? विराजने तिचा हात घट्ट पकडला. आपण घरी चाललोय सई, पण आपल्या घरातच एक खूप मोठं रहस्य लपलेलं आहे. मला माझ्या वडिलांचा शोध घ्यायचा आहे. 2 दिवसांच्या प्रवासानंतर ते मुंबईच्या त्यांच्या आलिशान फ्लॅटवर पोहोचले. विराजची आई सुमती यांनी त्यांचे स्वागत केले. पण विराज आणि सईचे सुकलेले चेहरे पाहून
त्यांना काहीतरी अघटित घडल्याची शंका आली. विराज, सई, काय झालं रे? कोकणात काय झालं? सुमती यांनी विचारले. विराजने थेट आपल्या वडिलांचा फोटो भिंतीवरून काढला आणि टेबलवर ठेवला. आई, मला खरं सांग, बाबा नक्की कसे वारले? आणि त्यांचा अंजर्ले गावच्या भैरव निवासाशी काय संबंध होता? सुमती यांच्या हातातील आरतीचे ताट खाली पडले. त्यांचा चेहरा पांढरा फटफटीत झाला. तू तिथे गेला होतास? मी तुला किती वेळा बजावलं होतं की कोकणात जाऊ नकोस. कारण बाबांनी तिथे एका 9 वर्षाच्या मुलीचा खून केला होता म्हणून ना आई? विराजचा आवाज रागाने कापत होता. सुमती यांनी डोळे बंद केले आणि त्या सोफ्यावर बसल्या. विराज, जे तुला दिसतंय ते पूर्ण सत्य नाही. तुझ्या बाबांनी गुन्हा केला हे खरं आहे, पण ते कोणाच्या दबावाखाली करत होते हे तुला माहीत नाही. राजाराम सावंत यांच्यावर कोणाचा दबाव होता? सावंत कुटुंबाच्या मागे कोणती तिसरी शक्ती आहे? आणि मुंबईत आल्यावरही सईला कावेरीचा भास का होतोय? पहा या पुढील भागात. मित्रांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.